तर फायनली माझे पेपर संपलेत आणि मला सुट्टी लागलीये. नमस्कार, मी गौरी आणि आज सकाळी पटकन आवरून ओम शांतीच्या सेंटरला आलेले होते कारण की आज मुरली होती. त्यानंतर घरी गेले आणि झेंडूच्या झाडाला इतके फुलं आलेले होते म्हटलं धूप बनवावी. तर त्यामुळे झेंडूचे फुलं तोडून घेतले, ते वाळवायला ठेवले आणि जर तुम्हाला धूपची प्रोसेस काय असते बनवायची ती पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. नंतर भूक लागली होती म्हणलं काहीतरी बनवावं नाश्त्याला म्हणून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेतलेली होती आणि शेंगदाणे काढून घेतलेले होते. मस्त जरा भाजून घेतला आणि त्यानंतर कढईत तेल टाकून त्यात शेंगदाणे जे आहेत ते फ्राय करून घेतले. शेंगदाणे काढून घेतले त्यानंतर आणि त्यामध्ये मिरची टाकली. कांदा टाकला, मस्त परतू दिला, त्यानंतर टोमॅटो टाकला आणि जो आपण भाजलेला गरा होता तो टाकला. इकडे एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता मीठ टाकायचं राहिलं म्हणून मीठही टाकून घेतलं आणि त्यानंतर पाणी टाकलं. मस्त उपमा झालेला होता. हळद टाकायची विसरले पण असाही उपमा मला फार आवडतो. त्यानंतर त्यावर मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि उपमा रेडी झाला होता. उपमा खाल्ला आणि संध्याकाळच्या वेळेला डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती त्यामुळे मग गावात आलेले होते आणि ह्यावेळेस जे आहे ते लवकर नंबर लागला माझा. गर्दी नव्हती यावेळेस हॉस्पिटलमध्ये त्यामुळे मग पटकन काम झालं. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.